पॉवर वाढत आहे. इकडे कर्जमाफीचं म्हणता तर दादा नेहमी म्हणतोय पैसा नाही आहे, आणि दुसऱ्या इकडे पैशाच्या अशा प्रकारचे जर सत्य असेल तर मला वाटतं याच्यासारखं पाप नाही. तुकारामाच्या पुण्यामध्ये, ज्ञानदेवाच्या पुण्यामध्ये एवढं मोठं पाप करू नये जे सरकारचं आहे, आणि तिथं इतका मोठा जर घोटाळा पवारांच्याच कुटुंबात होत असेल, म्हणजे अजितदादांच्या कुटुंबात, तर ते मला वाटतं त्यावर सखोल चौकशी, निपक्ष चौकशी झाली पाहिजे. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. हे पालकमंत्री असतानाच हे सगळं झालेलं आहे, आणि दुसरीकडे आज मुख्यमंत्री म्हणालेत की हे सगळं गंभीर आहे, चौकशी समिती सुद्धा नेमली. गंभीर आहे म्हणतात मुख्यमंत्री, पण ते किती गंभीर आहे काय माहित नाही. ते मीडियावर गंभीर आहे का खरोखरच गंभीर आहे ते शोधणं फार कठीण आहे. देवेंद्रजी आहे ते. उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले, तिकडच्या शेतकऱ्यांशी ते संवाद साधतायत. अशा पद्धतीने मदतीची अपेक्षा, त्यांचं म्हणणं की तुम्ही मागणी पुढे करता तीच ते पण. खरं तर त्यांचं स्वागतच आहे. खरं तर आम्ही आंदोलन करण्या अगोदरच मोठ्या पक्षानं जर हे आंदोलन केलं असतं, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, तर टोकाचं आंदोलन झाले असतं, तर कदाचित आम्ही त्याच्यात सामील झालो असतोय आणि अधिक चांगल्या प्रकारचे निर्णय हाती आले असते. आज जे उद्योजक धुऱ्यावर जात आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो.